पोरं बोलायला चॅप्टर महाराज, पोरांच्या नादीच लागायचं नाही कधी. सांगू आमच्या इकडं सहल चालली होती, सहल, आणि ते सहलीच्या कडाला मी होतो. चालली होती रस्त्याने पोरं आपली बागेमध्ये सहल घेऊन, आणि निघाल्यानंतर एक आमच्या गावातलं असंच पोरग चॅप्टर बोलायला ह्याच्यासारखं. त्याला म्हणलं कुठं चालली सहल? चालली म्हणला महाराज तळ्याच्या कडाला फिरायला. मग म्हणलं डबा बिबा भरून? हा. मग म्हणला डबा 4 ताळे भरून चाललंय. म्हणलं काय काय चाललंय? म्हणलं आज सण आहे ना, पोळी गुळवणी सगळं चालवलंय म्हणलं. मग म्हणलं मला दे ना पोळी, आवडती मला. घ्या ना म्हणला महाराज. म्हणलं सगळंच खाऊ का? म्हणलं सगळंच खा. म्हणलं मी खाऊन टाकीन, पण घरी गेल्यावर काय सांगशील? तो म्हणला सांगन कुत्र्याने खाल्ला. बघा आता एका तासामध्ये मी तुम्हाला गोड चिंतन देणार आहे. फक्त सर्वांगाचं कान करून कीर्तन श्रवण करायचं, कारण एवढाच धर्ममंडप कलियुगामध्ये शिल्लक राहिलेला आहे जिथं चांगल्या विचाराची देवाणघेवाण केली जाते बरं का. म्हणून गोड चिंतन देणार आहे. तुम्ही म्हणाल मग एका तासात काय सांगणार महाराज? एका तासामध्ये सुद्धा उद्धार करून घेता येतो. कुणी करून घेतला? कुणी करून घेतला? खटवांगरायाने, आहे का नाही? एका तास उरला खटवांगरायाशी. एका तासामध्ये खटवांगरायाने उद्धार करून घेतला. त्याला माहित होतं एका तासाची काय किंमत आहे. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीने उद्धार करून घेतला. किती दिवसात? 7 दिवसामध्ये. राजा परीक्षितीला मरण पुढे दिसत होतं, आणि राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजांकडे गेला. गुरु महाराज सांगा ना माझा उद्धार कशाने होईल? गुरु महाराज सांगा ना माझा उद्धार कशाने होईल? गुरु महाराजांनी सांगितलं काळजी करू नको, तुझ्याकडं 7 दिवस आहेत. आता तुम्ही मंडपात बसलेले सगळेजण हात वर करून सांगा आपल्याकडं किती दिवस शिल्लक आहेत? आपल्याकडं 2 दिवस आहेत का सप्त्याचे? वा, पोरं बोलायला चॅप्टर महाराज, पोरांच्या नादीच लागायचं नाही कधी. सांगू आमच्या इकडं सहल चालली होती, सहल, आणि ते सहलीच्या कडाला मी होतो. चालली होती रस्त्याने पोरं आपली बागेमध्ये सहल घेऊन, आणि निघाल्यानंतर एक आमच्या गावातलं असंच पोरग चॅप्टर बोलायला ह्याच्यासारखं. त्याला म्हणलं कुठं चालली सहल? चालली म्हणला महाराज तळ्याच्या कडाला फिरायला. मग म्हणलं डबा बिबा भरून? हा. मग म्हणला डबा 4 ताळे भरून चाललंय. म्हणलं काय काय चाललंय? म्हणलं आज सण आहे ना, पोळी गुळवणी सगळं चालवलंय म्हणलं. मग म्हणलं मला दे ना पोळी, आवडती मला. घ्या ना म्हणला महाराज. म्हणलं सगळंच खाऊ का? म्हणलं सगळंच खा. म्हणलं मी खाऊन टाकीन, पण घरी गेल्यावर काय सांगशील? तो म्हणला सांगन कुत्र्याने खाल्ला. लक्षात आलं? पोरं लई चॅप्टर असतात, आणि पोरं हितली तर आता बोलत आहेत म्हणल्यावर आता काही काळजी आपल्याला नाही. आपल्याकडे किती दिवस शिल्लक आहेत? आपल्याकडं कितीच दिवस शिल्लक नाहीत. लक्षात आलं? 7 दिवसात आलोय आणि 7 दिवसात जायचंय. किती दिवसात आलोय? 7 दिवसात आलोय, आणि 7च दिवसामध्ये आपल्याला जायचंय. रात्रीच्या कीर्तनात मी सांगितलं ह्या गावातली सगळी लोक 7 दिवसात मरणार. लोक शांतच झाले महाराज. लोक म्हणले कोणी बोलवलं रे ह्याला? माणसं मारायला का? सगळी शांत झाली ना. आजी कोपऱ्यात एकटी हसत होती. म्हणलं आजी सगळी लोक मरणार म्हणल्यावर शांत झाले, तुम्ही हसता? आजी म्हणली महाराज मी ताकवी कितली नाहीच. आता आजी कुठली असली तरी एक दिवस जाणे महाराज. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. म्हणून आपल्याकडे कितीच वेळ शिल्लक नाही. म्हणून एकच करायचं, प्रत्येक श्वासाला नामस्मरण. विठाला विठाला अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय पुण्य कशानं प्राप्त होईल हे सांगतायत. ऐका आता, पुण्य प्राप्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय मार्ग सांगतात. तसा जर विचार केला, जगद्गुरु तुकोबरायची साधना एकमेव म्हणलं तर फक्त पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची साधना नाही. भगवान पंढरीश परमात्म्याशिवाय जगद्गुरु तुकोबरायांनी कोणाचीच भक्ती केली नाही. जगद्गुरु तुकोबराय नामाचं पातिव्रत्य धारण करणारे, जगद्गुरु तुकोबराय सतत देवाचं नामस्मरण करणारे. आज जगद्गुरु तुकोबराय आपल्याला संतांच्या प्राप्तीसाठी सांगतायत, संताचं पाय धरा म्हणून सांगतायत.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आता तुम्ही सांगा, जे जगद्गुरु तुकोबराय सतत पांडुरंगाची भक्ती करतायत, ते जगद्गुरु तुकोबराय आपल्याला आज संतांचं नामस्मरण करायला सांगतायत का हो महाराज? तुम्ही एकविधता साधणारे, तुम्ही त्याचं नामस्मरण करणारे, आज तुम्ही आम्हाला संतांची साधना करायला सांगताय, संतांची सेवा करायला सांगताय. तुमच्या भक्तीला व्यभिचार भाव तर प्रगट झाला नाही, कसं काय तुम्ही सांगताय? महाराज म्हणले, भल्या माणसा, तुझ्या दृष्टीनं देव आणि संत वेगळे आहेत, पण माझ्या दृष्टीने देवात आणि संतात कसलाही फरक नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त त्या प्रतिमा, नेणती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचोनी. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आणि तुम्ही सांगा, संत म्हणजे देव आणि देव म्हणजे संत, कसा फरक आहे? असं सांगून नाही पटणार. मग सांगा ना नेमकं देवात आणि संतात फरक काय? महाराजांनी सांगितलं, देवही या ठिकाणी या अवनी तलावर, पृथ्वी तलावर अवतार घेतो. कशासाठी? धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. देव येतो कशासाठी? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस या ठिकाणी भगवान अवनी तलावर येत असतात. देवाचं प्रयोजन येण्याचं काय? धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि संतही या पृथ्वी तलावर अवतार घेतात, अवतार घेतात. अवतार घेण्याचं कारण काय? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. बाबासाठी एकदा टाळी वाजव. हे वा, एवढं वय झालंय पण बाबा राईट तू आवाज बिवाज आहे का नाही? मस्त आहे महाराज, जीवनाचा आनंदच ह्याच्यात आहे, काय आहे दुसरं. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी अवनी तलावर, पृथ्वी तलावर येतात. देवाचं आणि संताचं प्रयोजन सारखंच आहे. देव अवतार घेतो, संतही अवतार घेतात. देवाने मुक्याला बोलायला लावलं तर मुका बोलतो, संताने मुक्याला बोलायला लावलं तर, संताने मुक्याला बोलायला लावलं तर त्या ठिकाणी मुका बोलतो.
मुखम करोती वाचालम पंगुम लंगयती गिरिम, है का नाही? आणि संत सुद्धा मुक्याला बोलायला लावतात म्हणजे साधं बोलायला लावत नाही, वेद बोलायला लावतात, है की नाही? नुसतं मस्तकावर हात ठेवल्याबरोबर साधं बोलत नाही महाराज. मुखी वेद बोलावेला मुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. हा महाराज नुसतं मस्तकावर हात ठेवला तर मुका बोलतो. बोललंच पाहिजे, पण बोलत असताना काय बोललं पाहिजे? आपल्यालाही मुख दिले भगवंताने आणि रेडा वेद बोलतो. आपल्याला विठ्ठल म्हणायला बरं वाटत नाही तर मंडपात बसून सुद्धा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा म्हणावं लागतं. विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा म्हणावं लागतं. ते जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या साधनेमध्ये प्रवृत्त आहेत. मुका बोलतो. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराज या ठिकाणी आपल्याला सांगत असताना सांगतायत देवात आणि संतात फरक नाही. चला, एक रामायणातलं सुंदर असं उदाहरण आहे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सीता माता लक्ष्मणजी निघालेले आहेत पंचवटीच्या ठिकाणी. रावणानं सीता मातेला उचललं, आकाश मार्गाने घेऊन गेला. गेल्यानंतर काही दिवस झाले. रावण सीतेला वश करण्यासाठी नाही ते प्रयत्न करतो, पण सीता वश होत नाही. एके दिवशी मंदोदरीच्या महालात गेला आणि मंदोदरीला सांगू लागला, मंदोदरी अनेक प्रयत्न केले पण सीता माझ्याशी वश होत नाही, काय करू? मंदोदरीने सांगितलं, अहो तुम्ही मायावी आहेत, तुम्ही कुठलंही रूप धारण करू शकता. अहो मग तुम्ही रामाचं रूप धारण करा, सीता वश होईल. रावण हसला आणि रावणाने सांगितलं, मंदोदरी तेही करून बघितलं ग, पण रामाचं रूप धारण केलं ना, माझ्या ठिकाणी कामच शिल्लक राहत नाही. जहा राम है वहा काम नाही. लक्षात आलं? जिथं राम आहे तिथं काम येऊ शकत नाही. मंदोदरीला सांगितलं, रामाचं रूप घेतलं तर कामच माझ्यात शिल्लक राहत नाही. चला दुसरी बाजू तुम्हाला पटवून देतो. संतांचा विचार करा. असणारे जगद्गुरु तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला निघून गेले. गेल्यानंतर भागीरथी जवळच असणाऱ्या बेलेवाड्यामध्ये तिला दिलेलं होतं. दररोज ती माळीने यायची. भागीरथी विचारायची, कसं चाललंय आमच्या घरी? सगळं व्यवस्थित आहे म्हणायची, काही काळजी नाही. जगद्गुरु तुकोबाराय निघून गेले आणि गेल्यानंतर भागीरथीला सांगितलंच नाही. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. आणि भागीरथी रडायला लागली, बाबा मला न सांगता का गेले? मोठमोठ्याने रडायला लागली. भागीरथीने विचार केला, बस आता आपण आपलं जीवन त्यागायचं, जीवन संपून टाकायचं. बाबा मला भेटत नाहीत, आपण सुद्धा राहायचं नाही. भागीरथी आली आणि इंद्रायणीच्या तीरावर अनुष्ठान मांडलं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, 12 दिवस झाले. भागीरथी अन्न नाही, पाणी नाही, शरीर कृश झालं. आता मात्र भागीरथीला विचार केला भागीरथीने, आता माझे बाबा मला भेटायला येत नाहीत. आणि 12व्या दिवशी संध्याकाळी पंढरपुरामध्ये
रुक्मिणी मातेनं पांडुरंगाला हलवलं. अहो कळतं का नाही तुम्हाला काही? तुमच्या नावासाठी सगळ्या प्रपंचाची राख रांगोळी केली त्या माणसानं. सगळा संसार उद्ध्वस्त केला आणि तुम्ही आज त्यांची मुलगी अनुष्ठान घालून बसली, तुम्ही तिच्याकडे बघू शकत नाही. पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी मला सगळं कळतं, तू नको काळजी करू. घेत असतो, हो परीक्षा घेत असतो. आपला किती भाव आहे ना देवावर, देव सुद्धा आपली परीक्षा घेतो महाराज. कसा घेतो सांगू? द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. 5 पती त्या ठिकाणी दरबारात आहेत हजर, पण कुणाची त्या ठिकाणी धाडस व्हायना दुःशासनाला अडवायला. त्यावेळेस असणारी द्रौपदी माता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा धावा करते. धावा करत असताना एक हात पदराला आणि एक हात वर आहे. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. वेळ का जखया लावियेला, वेळ का जखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला. दीनानाथ बीन हमाया बोले, दीनानाथ बीन हमाया बोले, दीनानाथ बीन हमाया बोले, दीनानाथ बीन हमाया बोले. कुंतलाची द्वारकेचा राया, द्वारकेचा राया, वेळ का सखया लावियेला, कोठे गुंतलाची द्वारकेचा राया, वेळ का सखया लावियेला. द्रौपदी माता धावा करते देवाचा. देव बघतो, लगेच येतो का देव? आणि मग मात्र देव येत नाही. आता द्रौपदी मातेनं देवाची आशा सोडून दिली आणि डायरेक्ट दोन्ही हात वर केले. हे देवा बघ आता तुला कसं मला सांभाळायचे ते सांभाळ. जसे द्रौपदीने हात वर केले तसे भगवान परमात्म्याने वस्त्र पुरवली. लक्षात आलं? त्याच्या पुढे जाऊन सांगू, म्हणून असणारी भागीरथी धावा करते, बस पांडुरंगा आता तू येत नाही आणि माझा असणारा बाप मला भेटत नाही. आता 13वा दिवस उजाडलाय. मी आता या असणाऱ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी टाकणार आणि आपलं आत्मसमर्पण करणार. बस आता राहायचं नाही. उडी टाकली. जशी उडी टाकली देवानं मत्स्यरूप धारण केलं आणि भगवान परमात्म्याने अलगद भागीरथीला बाहेर काढलं. बाहेर काढल्याबरोबर भागीरथी म्हणली, का कुणी बोलवलं तुला इथं देवा? कशासाठी करते भागीरथी अनुष्ठान? भागीरथीने सांगितलं, मला माझा बाप भेटला पाहिजे. आणि महाराज असणारे जगद्गुरु तुकोबारायाला कळालं. जगद्गुरु तुकोबाराय भागीरथीसाठी खाली आले. जगद्गुरु तुकोबारायासारखा आतापर्यंत पुरुषार्थ कोणी केला नाही. आतापर्यंत कोणीच केला नाही. कसला पुरुषार्थ केला? सदेह वैकुंठाला जाणं आणि सदेह वैकुंठाहून खाली येणं. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा. एकदा भागीरथीसाठी, 2 आपले पटशिष्य निळोबाराय यांच्यासाठी आणि 3 14 टाळकऱ्यापैकी संताजी जगनाडे. बस या 3 महात्म्यांसाठी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले आणि सदैव वैकुंठाहून आले. हा पुरुषार्थ अजून कुणी केला नाही. तरी सुद्धा लोक संतांना नावं ठेवतात. तरी सुद्धा लोक संतांना त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं तर इतका त्रास दिला मंबाजी बुवानं काठीनं बदडलं. शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती टाकलं आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं, एका माणसानं तर महाराज विडाच उचलला होता. संपूर्ण आयुष्यभर त्यानं नावच ठेवलं, पण त्याला एक दिवस म्हणावं लागलं,
म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्यांनी नावं ठेवली त्यांनीच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची आरती लिहिली महाराज. लक्षात आलं तुमच्या? ज्यानं नावं ठेवली त्यानंच आरती लिहिली. आरती लिहायला त्यावेळेस वहीन पेन नव्हता. काय होतं आरती लिहायला त्यावेळेस? काय होतं बाबा, काय होतं त्या काळात? बोरू आहे का नाही? बोरू किंवा टाक म्हणलं जातं त्याला, आहे का नाही? तो टाक होता, बोरू होता. एका हातामध्ये दौत आहे, त्या दौतीमध्ये शाई आहे, शाईमध्ये तो बोरू बुडवायचा आणि जगद्गुरु तुकोबारायच्या आरतीचं चरण लिहायचं. एक चरण लिहून झालं, 2 चरण लिहून झाली, पण योगायोगाने या असणाऱ्या दौतीतली शाई संपली. शाई संपली म्हणून ज्यानं आरती लिहायला घेतली त्या आरती लिहायचं थांबलं नाही. त्याने काय केलं, उजव्या हातामध्ये टाक होता, त्यानं स्वतःच्या उजव्या मांडीला टोचवला, इतका टोचवला, इतका टोचवला, त्याच्यातून रक्त काढलं आणि निघलेल्या रक्ताने शेवटचं चरण लिहिलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाची आले, म्हणून रामेश्वरे, म्हणून रामेश्वरे, जय मस्तक ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा, ज्यानं नावं ठेवली त्यांनीच आरती लिहिली. काय नाव? रामेश्वर भट्ट. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणावं लागलं. त्या काळात महाराजांना नावं ठेवली लोकांनी. माऊलींच्या पिठामध्ये माती कालवणारी लोक सुद्धा आपलीच आहेत महाराज. सद्गुरु भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवणारे लोक आपलीच आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबारायांना काठीनं बदलणारी लोक आपलीच आहेत महाराज. सांगू, त्या काळात त्रास देत होते, आज नाहीत का देत? आज सुद्धा त्रास देणारी लोक आहेत. मी कीर्तनाला निघालो आता तुमच्या गावातून माझ्या, आणि जसा बाहेर पडलो 2-3 जण पोरं पुढं दिसली. पोरं मला येऊन जवळ म्हणली हळूच, महाराज कुठे आज खेळ? एकाच्या आयुष्याचा खेळ केला तरी मेळ लागाना लोकांना. ते आमच्या मागं लागतात, कुठे आज खेळ? कीर्तन म्हणजे खेळ आहे का? याच्या पुढे जाऊन सांगू आणि तुम्हाला, ज्वारी काढायचा सीझन चालू आहे आता सगळीकडेच. तुमच्याकडे पण असेल, आमच्याकडे पण ज्वारी काढायचं सीझन चालू आहे. 2 अंगठे बहादर पोरं, कधी शाळेत नाही गेलेली, अंगठे बहादर 10वी नापास झालेली, आणि त्यांनी ज्वारी काढायला घेतली. एक जणाची गुत्ती, उक्ती. तुमच्याकडे काय म्हणतात? बरं, गुत्तच का? बरं, ते काय असतं, भागाभागात फरक असतो. आमच्याकडं नवरदेवाला घोड्यावर आणते, तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे का? म्हणजे तुमचं आणि आमचं एकच आहे म्हणायचं आहे का? आणि ती उक्ती घेतली ज्वारी एक जणाची काढायला. दिवसभर ज्वारी काढली आणि आमच्याकडे आता 5,000 रुपये एकर आहे, आणि दिवसाची एकरभर ज्वारी काढली. खुश झाले ना, 2,500 हजार रुपये हजेरी पडली. महाराज पैसे कुठं खर्चायचे? आणि मग दोघांनी विचार केला आणि 5 वाजता गाडीला किक मारली अशी ढाब्यावर. काय म्हणली, चला आज जेवायला ढाब्यावर. गेले ढाब्यावर जेवायला. गेल्यावर मग आता हे अडाणी पोरं, शाळेत नाही गेलेली कधी. मग आता त्या वेटरनं विचारलं गेल्यावर, व्हेज का नॉन व्हेज? वेटरनं विचारल्याबरोबर त्याच्यातला एक जण म्हणला, ऐ आम्हाला इंग्रजी येत नाही म्हणला, मराठीत बोल. तो मग मराठीत त्यानं विचारलं, शाकाहारी का मांसाहारी? मग त्याच्यातला दुसरा पार्टनर त्याचा म्हणला, ए अरे हे म्हणला नाव विचारतय नाव. मग तो म्हणला, त्या वेटरला म्हणला, शाकाहारी नाही मांसाहारी नाही म्हणला, पट्ट्याला नरहरी म्हणतात. वेटर म्हणला, कोणी का असं ना, आपल्याला काय करायचे, बोला काय द्यायचं.
तो म्हणला गरम काय? गरम चहा आहे, कॉफी, दूध आहे त्याच्यापेक्षा? ते म्हणले त्याच्यापेक्षा गरम. ते म्हणले त्याच्यापेक्षा गरम भजी आहे, वडापाव आहे, जिलेबी आता काढलेली आहे, बालुशे आहे, बासुंदी आहे. आम्हाला काय करायचे? नावं घ्यायचे, येऊ द्या तुमच्या तोंडाला पाणी, काय करायचे? आणि मग ते म्हणले त्याच्यापेक्षा गरम. आणि मग वेटर चिडला. तो म्हणला त्याच्यापेक्षा गरम म्हणला आपल्याकडे काही नाही भाऊ, त्याच्यापेक्षा गरम इस्तू इस्तू. तो म्हणला इस्तू म्हणल्यावर मग ते म्हणला मग गबसाव का नाही? तो म्हणला आण 2 प्लेट. महाराज माग बट्टी पेटलेली होती, ती रोट्या करायला हार रस करत होता. त्याच्यातले मस्त कोळसे काढले त्यांनी, त्या पकडने धरून 2 प्लेट भरल्या आणि आणून टेबलवर त्यांच्या पुढं ठेवल्या. जसं त्यांच्या पुढं ठेवल्या, ह्यांनी मस्त सिगारेटची पाकिटं काढली, एक सिगारेट काढली, त्याच्यावर पेटवली, धूर हाणत निघून गेले. घेणं नाही देणं नाही. समाज त्याही काळात त्रास देणारा होता, समाज आजही त्रास देणारा आहे. पण माझे जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ कधी थांबवला नाही. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. आणि मग ते जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी असणाऱ्या भागीरथीसाठी वैकुंठावरून खाली आले. मूळ मुद्द्यावर या. खाली आल्याबरोबर भागीरथीने हाताला धरलं आणि बाबाला सांगितलं, बाबा बरं झालं तुम्ही आला, चला आता घरी. घरी चला म्हणल्यानंतर भागीरथीला म्हणले ठीक आहे चल, पण आपल्याकडे थांबायला वेळ नाही. म्हणले आजच्याच दिवस मुक्काम. म्हणले आजच्या दिवस नाही काही नाही. बरं म्हणले जेवण. म्हणले जेवणही नाही इथं. मग जेवण सुद्धा करायला वेळ नाही. मग म्हणले काय नाही, तो एकच काम कर, मला जाऊ दे. नाही नाही बाबा. मग त्या काळात काय? त्या काळात एकच होतं बघा, गडबडीत करायचं म्हणलं तर नाश्ता काय होता? शेवयाचा भात होता. आणि मग तो शेवयाचा भात करायला केल्याबरोबर पटकन झाला, तिनं ताटात वाढला. मग आता शेवयाचा भात खाण्याची पद्धत आपली कशी आहे? महाराष्ट्रीयन पद्धत. त्याच्यावर दूध असावं, त्याच्यावर तूप असावं, त्याच्यावर अजून साखरही असावी, है की नाही? आणि मग तिच्या घरामध्ये तूप होतं, साखर होती, पण दूध नव्हतं. म्हणून निराश झाली, तांबे घेतला आणि गेली. शेजारी गेली, इकडं तिकडं बघितलं, दूध काही मिळालं नाही. परत आली. परत आल्यानंतर भागीरथीने विचारलं कुठे गेली होती? काय म्हणले, बाबा तूप आहे, साखर आहे, पण दूधच नाही. म्हणून दूध आणायला गेलते. नाही का भेटलं? नाही भेटलं. आणि इकडं तांबे घेतला आणि डायरेक्ट गेले. जवळच असणारं बेलेश्वराचं पुरातन मंदिर होतं. आणि महाराज त्या पुरातन असणाऱ्या मंदिरात गेले. नंदी पुढं होता. डायरेक्ट त्या नंदीचं पूजन केलं. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. Hare